यानंतर एक मोठी अपडेट येते। काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा सुरू आहे। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। पंतप्रधान मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पंतप्रधान मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी काळाराम मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलेलं आहे। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। या ठिकाणी सजावट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय। तर काळाराम मंदिरातली ही दृश्य आज इतर जे सामान्य भाविक आहेत त्यांना इथं एंट्री नाहीये, पण पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं जात आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सामान्य भाविकांना आज एंट्री नाहीये। तर पंतप्रधान मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर मंदिर ट्रस्ट कडून पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं जाते आणि त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। काळाराम मंदिर ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक हे दर्शनासाठी येत असतात, इथं देशाचे पंतप्रधान मोदी हे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून इथं दर्शन घेतलं जात आहे। जे विधी आहेत, पूजा अर्चा आहे ती केली जाते। त्यांच्यासोबत मंदिर ट्रस्टचे जे प्रतिनिधी आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतात आणि एसपीची सुरक्षा सुद्धा तैनात आहे या ठिकाणी। तर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं जातं आणि जे पूजेचे विधी आहेत ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात। तिकडची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकताय। पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा जो महाराष्ट्र दौरा आहे, नाशिक दौरा आहे, तो महत्त्वाचा मानला जातोय आणि त्यातच काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी हे आरती करताना दिसत आहेत। त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय। लाखो हजारो भाविक या ठिकाणी येत असतात काळाराम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आज देशाचे पंतप्रधान हे पोहोचलेले आहेत। तिकडची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींचा रोड शो सुद्धा झाला होता आणि रोड शो साठी नाशिककरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान जे पूजा अर्चा आहे मंदिरातील ती होताना दिसते। तिकडची थेट दृश्य आपण बघू शकताय। काळाराम मंदिर परिसरातून ही लाईव्ह दृश्य आपल्याकडे येत आहेत। इथं जे ट्रस्टचे प्रतिनिधी आहेत, मंदिर समितीकडून पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं जात आहे। त्यांना शॉल देऊन आणि याशिवाय ज्या इतर प्रतिमा आहेत त्या देऊन पंतप्रधान मोदींचं या ठिकाणी अगदी उत्साहात स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान सामान्य भाविकांची गर्दी आज या ठिकाणी नाहीये, नाहीतर सामान्य भाविकांची मोठी गर्दी या मंदिरामध्ये असते। आज पंतप्रधान मोदी यांचा नाशिक दौरा असल्यानं काही ठिकाणी सामान्य नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे। तर काळाराम मंदिरामध्ये येण्यास सुद्धा सामान्य नागरिकांना मज्जाव आहे। पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्या हस्ते पूजा केली जाते, ते दर्शन घेताना दिसून येत आहेत। त्याची थेट दृश्य आपण काळाराम मंदिर परिसरातून बघू शकताय। तर अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात दर्शन घेताना दिसत आहेत, पूजा अर्चा करताना दिसून येत आहेत, पुष्प अर्पण करताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। तर जे धार्मिक विधी आहेत ते सध्या पार पडतायत। आरती ही पंतप्रधान मोदींकडून केली जाते। तर थोड्याच वेळापूर्वी रामकुंड इथंही पंतप्रधान मोदी पोहोचलेले होते। त्यांच्या हस्ते जलपूजन पार पडलेलं आहे आणि यानंतर आता काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी दर्शन घेताना दिसत आहेत आणि जे धार्मिक विधी आहेत ते सुद्धा पूर्ण करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मुख्य म्हणजे पंतप्रधान मोदी हे पहिले पंतप्रधान असावेत ज्यांनी काळाराम मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। या ठिकाणी मोठ्या संख्येनं नाशिककर फक्त नाशिकमधूनच नाही तर राज्यभरातून देशभरातून भाविक हे येत असतात काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि आज देशाचे पंतप्रधान मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याची थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर पंतप्रधान मोदी यानंतर युवकांना सुद्धा संबोधित करणार आहेत। युवा महोत्सवाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे थोड्याच वेळानंतर। त्यापूर्वी काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी हे दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत। थोड्या वेळापूर्वी सकाळीच पंतप्रधान मोदींचं नाशिकमध्ये आगमन झालं होतं। त्यानंतर एअरपोर्ट पासून ते मंदिरापर्यंत रोड शो झालेला आहे आणि रोड शो नंतर आता पंतप्रधान मोदी हे काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेताना दिसत आहेत, पूजा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यानंतर ते युवा महोत्सवाला सुद्धा हजेरी लावणार आहे। त्यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन केलं जाईल आणि त्यानंतर ते जे युवक तिथं जमलेले आहेत त्यांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे त्यावेळेला ते नेमकं काय बोलणार याकडेही लक्ष असेल। त्यापूर्वीची काळाराम मंदिरातली ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात आणि त्याच ठिकाणी आज देशाचे पंतप्रधान हे आपल्याला पूजा करताना पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरामध्ये पूजा आरती केली जाते
आणि त्यांचं स्वागत सुद्धा मंदिर समितीकडून करण्यात आलेलं आहे। त्याची ही थेट दृश्य आपल्याकडे आलेली आहे। तर नाशिक इथल्या पंचवटीमध्ये काळ्या दगडामध्ये बांधलेलं हे सुप्रसिद्ध मंदिर आहे। तर या मंदिरामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्याच ठिकाणी आज पंतप्रधान मोदी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरामध्ये सुशोभीकरण मोठ्या संख्येने करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आलेली होती। स्वच्छता सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। पंतप्रधान मोदी हे पंचवटीमधील काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन पूजा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसराच्या सुशोभीकरणावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे। या ठिकाणी मागील बऱ्याच दिवसांपासून सुशोभीकरणाचं काम केलं जात होतं, स्वच्छतेचं काम केलं जात होतं आणि जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा विशेष तयारी करण्यात आलेली होती। तर जे सुशोभीकरण करण्यात आलं आहे, सजावट करण्यात आले आहे, त्याचा अंदाज तुम्हाला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। तर पोथी वाचन सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं, पोथी पुराण वाचन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पंतप्रधान मोदी तिथं नतमस्तक होताना आपल्याला दिसतायत। तर भजन कीर्तनामध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी मग्न झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। पंचवटीमधील काळाराम मंदिरातली ही थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान मोदी हे काही वेळापूर्वीच पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर मोदींनी पूजा केली, आरती केली आणि आता जे भजन कीर्तन मंदिर परिसरामध्ये सुरू आहे त्यामध्ये सुद्धा सहभागी होताना दिसत आहेत आणि जे धार्मिक विधी या ठिकाणी केले जातात त्या सगळ्यांमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात। तिकडची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर काळाराम मंदिराला ऐतिहासिक असं महत्त्व आहे आणि याच मंदिरामध्ये आज पंतप्रधान मोदी हे पोहोचलेले आहेत, दर्शन घेताना आपल्याला दिसतायत। त्याची दृश्य आपण बघू शकतोय, थेट दृश्य लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर आणि जे धार्मिक विधी आहे त्यामध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी हे सामील होताना आपल्याला दिसतायत, सहभागी होताना दिसतायत। पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं नाशिकमधील हे काळाराम मंदिर, इथंच प्रभू श्रीरामांनी पर्णकुटी बांधून 2 वर्ष राहिल्याचं रामायणामध्ये उल्लेख आहे असं अभ्यासक सांगतात। तर 1780 सालापासून 2000 कारागिरांनी 12 वर्ष बांधकाम करून पूर्ण केलं हे मंदिर आता या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांचं आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथं मोठ्या संख्येनं मंदिराच्या बाहेर लोकांची गर्दी आहे कारण निश्चितच पंतप्रधान मोदींचा हा जो दौरा आहे त्याची उत्सुकता नाशिककरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मंदिरामध्ये नेहमीच गर्दी असते, भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, पण सामान्य भाविकांना आज मंदिरामध्ये एंट्री नाहीये, प्रवेश नाहीये। त्यामुळे निश्चितच मंदिराच्या बाहेर जे भाविक आहेत त्यांनी गर्दी केलेली असेल आणि आतमधली ही दृश्य आपल्याकडे येत आहे ज्यामध्ये पंतप्रधान मोदी हे दर्शन घेताना दिसत आहेत आणि जे धार्मिक विधी आहे त्यामध्ये सहभागी होताना सुद्धा दिसून येत आहेत। त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि जे काही धार्मिक विधी आहेत त्या अतिशय आस्थेनं पंतप्रधान मोदी हे पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात। भजन कीर्तनामध्ये सुद्धा ते सहभागी झाल्याचं दिसून आलेलं आहे। काळाराम मंदिरामध्ये आज विशेष अशी तयारी करण्यात आलेली होती कारण देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येणार होते आणि त्यांचं आगमन अखेर झालेलं आहे। त्यानंतरची ही दृश्य आपण बघू शकता। जय जय राम पंचवटीं गत्वा नानाशकुनिनादिताम् उवाच भ्रातरं रामो लक्ष्मणं शुभलक्षणम् अयं देशः समश्रीमान् पुष्पितैस्तरुभिर्वृतः इहाश्रमपदं रम्यं यथावत् कर्तुमर्हसि। पंचवटीं गत्वा नानाशकुनिनादिताम् उवाच भ्रातरं रामो लक्ष्मणं शुभलक्षणम् अयं देशः समश्रीमान् पुष्पितैस्तरुभिर्वृतः
इहाश्रमपदं रम्यं यथावत् कर्तुमर्हसि कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम तां पंचवटीं गत्वा बिल्कुल ये तस्वीरें हम अपने उवाच दर्शकों को लगातार दिखा रहे हैं। भ्रातरं नासिक में रामो प्रधानमंत्री लक्ष्मणं नरेंद्र मोदी रामनामाचा जप या ठिकाणी करण्यात आला आहे, त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनीही सहभाग घेतलेला आहे. त्याची थेट दृश्य आपण बघितली तर आता त्यांचं स्वागत होतानाची दृश्य आपण बघू शकतोय. मंदिरामध्ये आज विशेष अशी सजावट करण्यात आली आहे, कारण पंतप्रधान मोदी या ठिकाणी खुद्द आलेले होते. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. महेश, काय सांगाल? पंतप्रधान मोदी हे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये थोड्याच वेळापूर्वी पोहोचले होते आणि जे धार्मिक विधी आहेत ते करताना दिसत आहेत. काय अपडेट्स आहेत याविषयीचे? नक्कीच फरक. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाल्यानंतर आता ते काळाराम मंदिरात पोहोचलेले आहे. काळारामाचं त्यांनी दर्शन घेतलं, विधिवत अशी पूजा केलेली, काळारामाची आरती देखील केलेली. एकदम भक्तिभावाने खरं तर नरेंद्र मोदी यांनी खरं तर श्रीरामाचं या ठिकाणी पूजन केल्याचं दिसून येतंय. आणि या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये खरं तर भजनी मंडळ देखील बसलेले आहे. या ठिकाणी भजन म्हणताना देखील भजनाच्या ठिकाणी देखील नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. एकूणच भक्तिभावाच्या रूपाने खरं तर नरेंद्र मोदी यांनी पूजा केलेली आहे. रामरक्षाचं पठण केलेलं आहे. काळाराम मंदिराच्या संस्थानाचे जे पुजारी आहे त्यांच्याकडून त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं, विधिवत पूजा करण्यात आलं आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून संकल्प देखील करण्यात आलेला आहे. खरं तर याला अनेक दिवसांपासून नाशिकचे जे साधू संत आहेत यांनी नरेंद्र मोदी यांना खरं तर आमंत्रण पाठवलेलं होतं आणि या आमंत्रणाचा स्वीकार करून त्यांनी खरं तर काळाराम मंदिरात आलेले आहे आणि आमंत्रण स्वीकारून त्यांनी दर्शन देखील घेतलेलं आहे. काही दिवसांपूर्वी खरं तर नाशिकचे जे साधू संत महंतांचे जे आखाडे आहेत त्यांनी नरेंद्र मोदी यांनी नाशिक लोकसभा निवडणूक ही नाशिकमधून लढवावी अशी देखील मागणी केलेली होती. मात्र याकडून अजून या वृत्ताला अजून अधोरेखित असा कुठलाही दुजोरा नाही. मात्र एकदम भक्तिभावाने खरं तर काळाराम मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतलेलं आहे. खरं तर काळाराम मंदिराला देखील मोठा इतिहास आहे. काळारामाची मूर्ती या ठिकाणी आहे. प्रभू श्रीरामांचं वास्तव्य खरं तर नाशिकच्या पंचवटीमध्ये होते, ज्या ठिकाणी पर्णकुटी होती त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. साधारणतः 1780 मध्ये या मंदिराचं जे बांधकाम आहे ते पूर्ण झालेलं आहे. दगडी पाषाणांमध्ये हे संपूर्ण जे मंदिर आहे ते बांधण्यात आलेले आहे. साधारणतः 12 वर्ष काळाराम मंदिराचं जे बांधकाम होतं ते सुरू होतं आणि यासाठी अहोरात्र 2000 कारागीर हे मेहनत घेत होते. ऐतिहासिक असं महत्व असलेलं खरं तर नाशिक नगरी आहे आणि यामध्ये काळारामाचं मंदिर एक आहे आणि प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेत विधिवत पूजा संपन्न केलेली आहे आणि पुजाऱ्यांकडनं त्यांनी खरं तर संकल्प देखील सोडून घेतलेला आहे. फरा निश्चितच महेश, काळाराम मंदिरामध्ये थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान मोदी पोहोचलेले होते, त्यांनी विधिवत पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आता ते बाहेर निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सध्याचे काय अपडेट्स आहेत? कारण युवा महोत्सवाचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. अगदी खरंय फरक. खरं तर आता या ठिकाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या तपोवन मैदानामध्ये पोहोचणार आहे. या ठिकाणी 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन करणार आहे आणि राष्ट्रीय युवा महोत्सव हा साधारणतः 12 ते 16 म्हणजे जवळपास 5 दिवस राष्ट्रीय युवा महोत्सवाचे कार्यक्रम नाशिकमध्ये ठिकठिकाणी होणार आहे. यामध्ये कला असेल, संगीत असेल, फोटोग्राफी असेल, युवांच्या ज्या कला आहेत ते सादर करण्याचं एक प्लॅटफॉर्म हे नाशिकमध्ये उभारण्यात आलेलं आहे. नाशिकमध्ये 5 ठिकाणी रावसाहेब कला थोरात सभागृह असेल, कालिदास कला मंदिर असेल, हनुमान नगर या ठिकाणी अशा विविध ठिकाणी खरं तर युवांचा जो सहभाग आहे तो युवा महोत्सवाच्या निमित्ताने दिसणार आहे. या युवा महोत्सवाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खरं तर उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर या ठिकाणी पारंपरिक आणि साहसी खेळांचं जे प्रदर्शन आहे ते सुरुवातीला काही वेळ चालणार आहे, यानंतर प्रास्ताविक होईल आणि यानंतर शेवटला खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण देखील होणार आहे. या भाषणामधून ते युवकांना संबोधित करतील आणि भाषणामध्ये कुठले उल्लेख करता
हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. खरं तर रामाच्या अयोध्याच्या मंदिराबद्दल असेल किंवा प्रभू श्रीरामांच्या नाशिकच्या काळाराम मंदिराच्या दर्शनाबद्दल असेल, आता या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उल्लेख करतात हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. परंतु एक मात्र निश्चित का या संपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याने नाशिकला एक नवी झळाळी प्राप्त झालेली आहे. नाशिककरांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. लाखो युवक युवती या ठिकाणी दाखल झालेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी युवतींनी आणि त्याचप्रमाणे नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं बघायला मिळतंय. फराह, निश्चितच महेश, नाशिककरांमध्ये एक मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि या दौऱ्यामुळे एक झळाळी नाशिकला मिळालेली आहे. कारण मागील बऱ्याच दिवसांपासून या दौऱ्याची तयारी सुरू होती, स्वच्छता केली जात होती, सजावट केली जात होती, त्यामुळे एक वेगळं रूप नाशिकचं सध्या पाहायला मिळतंय. आणि तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की पंतप्रधान मोदींनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली जात होती. आणि त्याचबरोबर तुम्ही आणखी एक गोष्ट सांगितली होती की तिन्ही जे पक्ष आहेत महायुतीमधील त्यांच्यामध्ये नाशिकच्या लोकसभेवरून चुरस पाहायला मिळते. त्यामुळे आता याविषयीची काही घोषणा किंवा चर्चा या वेळेला या दौऱ्याच्या निमित्तानं होण्याची शक्यता आहे का? फरक खरं तर राष्ट्रीय युवा महोत्सवाचा हा कार्यक्रम आहे. एकूणच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा युवा महोत्सव हा साजरा करण्यात येतो. गेल्या वर्षी देखील हा जो युवा महोत्सव होता हा कर्नाटकच्या हुबळीमध्ये झालेला होता आणि त्या ठिकाणी देखील युवकांना संबोधित केलेलं होतं. एकूणच जर बघितलं खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महाराष्ट्रातील दौरा जरी महत्वाचा मानला जात असला तरी मात्र या ठिकाणी राजकीय भाष्य करणं पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण खरं तर युवांना प्रेरित करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत असतो. त्यामुळे या ठिकाणी कुठलंही राजकीय भाष्य होणार नाही असं काही सूत्रांनी सांगितलेलं आहे. परंतु जोपर्यंत नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकत नाही तोपर्यंत ते भाषणामध्ये काय उल्लेख करतात हे देखील कळणं महत्वाचं ठरणार आहे. आता या भाषणात ते काय बोलतात याकडे खरं तर लक्ष राहणार आहे. परंतु या दौऱ्याच्या निमित्ताने तिन्ही महायुती जी असेल किंवा तिन्ही पक्ष जे असेल त्यांनी हजेरी लावलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, चंद्रशेखर बावनकुळे तसेच केंद्रातील विविध मंत्री, राज्यातील विविध मंत्री या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यामुळे एकूणच महायुतीचा संघटितपणा जो आहे तो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे निवडणुकीच्या विषयी जरी भाष्य होणार नसलं तरी मात्र यानंतर जे आहे ते आपसामध्ये किंवा खासगीमध्ये या संदर्भातली चर्चा होऊ शकते. त्याचे जे इम्प्लिमेंट्स आहे किंवा त्याच्यानंतरचे जे प्रोग्राम आहे त्यामध्ये कदाचित नरेंद्र मोदी यांच्याकडून या संदर्भातल्या माहिती देण्यात येऊ शकते किंवा राज्यातील काही नेत्यांकडून ही माहिती देण्यात येऊ शकते. परंतु हे येणाऱ्या काही वेळातच आपल्याला कळणार आहे. परंतु आता तरी मात्र नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी खरं तर नाशिककरांनी गर्दी केलेली. आता या भाषणामधून नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे आता संपूर्ण देशाचं जे लक्ष आहे ते लागून राहिलेलं आहे. निश्चितच महेश, या भाषणामध्ये मोदी काय बोलतात याकडे लक्ष आहेच, उत्सुकता आहे. पण विशेष उत्सुकता यासाठी आहे कारण 2च दिवसांपूर्वी शिवसेनेविषयीचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे आणि त्यानंतरचा मोदींचा हा जो महाराष्ट्र दौरा आधीच नियोजित होता ऑब्व्हियसली, पण त्यानंतर हा महाराष्ट्र दौरा होतोय आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या निकालावर येत असताना आज पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रामध्ये आहेत, नाशिकमध्ये आहेत, त्यामुळे ते त्याविषयी काही बोलू शकतात का? फरक खरं तर राजकीय विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाष्य टाळणार आहे. खरं तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा फक्त युवांसाठीचा कार्यक्रम म्हणून संबोधला जातो. गेल्या वर्षीच्या कर्नाटकमध्ये देखील राजकीय भाष्य त्यांनी केलेलं नव्हतं. त्यामुळे या तरी भाषणामध्ये किंवा नाशिकच्या भाषणामध्ये कुठलाही राजकीय भाष्य होणार नाही. परंतु यानंतरचे जे मुंबईमधील कार्यक्रम आहे त्या कदाचित त्यांच्याकडून खरं तर राजकीय काही संदर्भात वक्तव्य केलं जाऊ शकते. त्यामुळे त्याकडे लक्ष असणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. परंतु नाशिकच्या सभेमधून तरी असं सध्या होणार नाही अशीच खरं तर सूत्रांची माहिती आहे. निश्चितच महेश, आता आणखी एक उत्सुकतेची बाब ती म्हणजे पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर सभा सुद्धा 12 वाजता सुरू होणार असं म्हटलं जात होतं. तर पंतप्रधान मोदी सभास्थळी आता किती वाजेपर्यंत पोहोचू शकतील आणि पुढचे जे कार्यक्रम आहेत ते किती वेळात होणार आहेत नाशिकचे?
फरा खरं तर काळाराम मंदिरातलं विधिवत पूजन आटोपून खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता हे सभास्थळी निघालेले आहे. अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये खरं तर ते सभास्थळी दाखल होणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन ते या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे अगदी थोड्याच वेळात खरं तर उद्घाटन देखील होईल आणि यानंतर साहसी पारंपरिक खेळांचं जे प्रदर्शन होईल, यानंतर अनुराग ठाकूर यांचं प्रास्ताविक होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रास्ताविक होईल आणि यानंतर लागलीच खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे. अवघ्या 40 ते 45 मिनिटांमध्ये हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे हा येथून पुढे जे आहे तो संपणार आहे. यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईच्या दिशेने खरं तर निघणार आहे. त्यामुळे एकूणच या सकाळपासून या दौऱ्याची खरं तर नाशिककरांना उत्सुकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला देखील नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवलेली होती. गंगा घाटावर जात गोदावरीचं जे विधिवत पूजन आहे, जलपूजन आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यानंतर काळारामाचं देखील विधिवत पूजन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. संकल्प सोडून घेतला, रामरक्षा पठण केलं, भजन कीर्तन गायले. काळाराम संस्थानाकडून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला. आता राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होत आहे. थोड्याच वेळात खरं तर ते या कार्यक्रमाचं उद्घाटन आता करणार आहे. यानंतर नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी अवघे नाशिककर सकाळपासून थांबलेले आहे. त्यामुळे या सभेमधून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय संबोधताय हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं निश्चितच ठरणार आहे. महेश, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर नाशिकच्या तपोवन मैदानामध्ये नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे. या सभेमधून ते युवकांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांचे विचार ऐकण्यासाठी कॉलेजच्या युवक युवतींनी तपोवन मैदानामध्ये गर्दी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. नाशिकच्या तपोवन मैदानामध्ये जर आपण बघितलं तर याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या ठिकाणी ते युवकांना मार्गदर्शन देखील करणार आहे. खरं तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय युवा महोत्सव भरविण्यात येत असतो. यंदा हा 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव आहे आणि याचा जो मान आहे हा नाशिकला मिळालेला आहे. आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर विद्यार्थी, युवक युवती मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी हे कॉलेजचे युवक युवती या ठिकाणी जमलेले आहे. मोठ्या संख्येने त्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ठिकठिकाणी या ठिकाणी चेकिंग केली जात आहे. बॅरिगेटिंगमध्ये आतमध्ये सोडताना चेकिंग केली जात आहे. त्याचप्रमाणे सभेसाठी आतमध्ये जर बघितलं तर कुठल्याही काळ्या रंगाची वस्तू जी आहे ती नाकारण्यात येते. ज्याप्रमाणे काळ्या रंगाची कुठली जरी वस्तू असेल तर ती या ठिकाणी जमा करायला सांगण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरं तर या प्रोटोकॉलमध्ये हा नियम आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहे आणि युवकांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आहे. एकूणच बघितलं तर या युवक युवतींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुकता असल्याचं बघायला मिळतंय. मोठ्या संख्येने या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी जमून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार ऐकणार आहे. एकूणच या युवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय संबोध करतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.